नमस्कार मंडळी, आज आपण उपमा कसा बनवायचा, हेल्दी उपमा त्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले आहे, 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर इथे कांदा टॅमॅटो छान बारीक चॉपरने चॉप करून घेतलेला आहे, ज्याच्याने भाज्या लवकर शिजतील. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. त्यात मी एक बारीक चिरलेला बटाटा आणि हिरवे मटर, आता मटरचा सीझन आहे त्यामुळे मटर भरपूर मिळतात, त्यामुळे मटरचे तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकतात. मग मी उपमामध्ये मटर टाकलेले आहेत. त्यानंतर एका बाजूला हे शिजते तोपर्यंत आपण छान तव्यावर रवा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त भाजायचं नाही आहे, थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे रवा उपमा आपला झटपट होईल. इथे तुम्ही बघू शकता की हे आपली भाजी म्हणजे जी मटार, बटाट, कांदा, टॅमॅटो छान शिजलेला आहे. इथे दाबून बघितलं तरी पण छान शिजलेला आहे. त्यानंतर आपण जो भाजलेला रवा आहे तो यामध्ये घालूया. तुम्ही उपमासाठी जाड बारीक कुठलाही रवा यूज करू शकता. त्यानंतर भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया आपल्या व्हेजिटेबल्समध्ये, आणि त्यानंतर आपल्याला जसं पातळ पाहिजे, थोडंसं घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी घालूया. उपमा थोडासा मऊ आणि गरम गरम असेल तर खूप छान लागतो, म्हणून त्यामध्ये मी थोडं जास्त पाणी घातलं होतं, कारण की रवा हा फुलतो मग ते पाणी ॲब्झॉर्व करतं, त्यामुळे म्हणून त्यामध्ये पाणी घालूया आणि टेस्ट अकॉर्डिंग आपल्या मीठ घालूया आणि याला आपण छान वाफेवर 3 ते 4 मिनटं शिजवून घेऊया. रवा हा खूप लवकर पाणी सोक करतो. तुम्ही बघू शकता इथे त्याला वाफ माझ्या मोबाईल कॅमेऱ्याला लागली, त्याच्यामुळे तो ब्लर झाला. पण इथे बघू शकता तुम्ही आपला उपमा छान असा रेडी आहे, मस्त मऊ झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.